म्हणजे व्हॉलीबॉलमध्ये मी युनिव्हर्सिटीला सिलेक्ट झाले आणि आमची रामेश्वरला आमची मॅच होती व्हॉलीबॉलची आणि तिकडे आम्ही गेलो तर असंच फिरत पुन्हा आम्ही कन्याकुमारीला गेलो होतो. तर तिथे सगळ्या मुली साडी म्हणजे आईसाठी किंवा आपल्या बहिणीसाठी असं सगळे काहीतरी गिफ्ट घेत होते आणि असं जाता जाता त्या एका शोरूम मध्ये मला एक साडी इतकी आवडली. मी ठरवलं नाही ही साडी मी आईसाठी घेणार आणि ती साडी ऍक्च्युली ती म्हणजे त्याचं नाव मला इतकं नाही आठवत पण काही ती कर्नाटकी अशी ते लुक होता. मग तिला मी ते म्हणजे ती माझ्या पैशानं ती मी खरेदी केली. नमस्कार, माया सिंधू प्रस्तुत धाग्यातली गोष्ट, जिथे आपल्याला परंपरा, आठवणी आणि सौंदर्य याचा संगम पाहायला मिळणार आहे. मी भार्गवी चिरमुले या पॉडकास्ट सिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हा पॉडकास्ट सादर करत आहे माया सिंधू, जिथे आधुनिकता आणि परंपरा याचं एकत्रीकरण पाहायला मिळतं. आज आपण भेटणार आहोत कोल्हापूरच्या वुमेन क्रिकेटर चंदाराणी सत्तप्पा कांबळे यांना. चला तर मग सुरू करूया त्यांच्या धाग्यातली गोष्ट. चंदाराणी कांबळे महाराष्ट्र महिला क्रिकेट क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व. लहान वयात क्रिकेटची सुरुवात करून महाराष्ट्र, वेस्ट झोन आणि भारत अ संघापर्यंत मजल मारणाऱ्या चंदाराणी ताईंनी खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक, फिटनेस ट्रेनर, मॅनेजर आणि निवड समिती सदस्य अशा विविध भूमिकांमधून महिला क्रिकेटच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करताना त्यांनी संघाला उपविजेतेपद मिळवून दिले आणि स्वतः बेस्ट ऑलराऊंडर किताबही पटकावला. चंदाराणी ताईंनी क्रिकेट बरोबरच व्हॉलीबॉल, हँडबॉल, योगशास्त्र आणि फिजिओथेरपी या क्षेत्रातही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक खेळाडूंना घडवले असून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि BCCIच्या विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या सांभाळल्या आहेत. आयुष्यातील कठीण प्रसंग, पालकांचे निधन, गंभीर दुखापती आणि कॅन्सर सारख्या आजाराशी दिलेली झुंज यामुळे त्यांचा प्रवास आणखीन प्रेरणादायी ठरतो. या सर्व संकटांवर मात करत त्यांनी केवळ स्वतःला सावरले नाही तर नव्या उमेदीने पुन्हा खेळ आणि प्रशिक्षण क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. नमस्कार. नमस्कार. चंदाताई, तुमचं या पॉडकास्ट मध्ये खूप स्वागत. खरं तर आमचा पॉडकास्ट हा साडीविषयी आहे. तुम्हाला असं बघून आमच्या सगळ्या प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल, साडी, तुम्ही, क्रीडा, हे काय गणित आहे? क्रीडा क्षेत्राबद्दल तुमचं योगदान तुम्हीच आम्हाला सांगा. ऍक्च्युली मी महाराष्ट्र संघाकडून 19 वर्ष क्रिकेट खेळले. महाराष्ट्राची 4 वर्ष कॅप्टन होते आणि त्यानंतर 19 वर्षानंतर पुन्हा मी क्रिकेट क्षेत्रात तसंच कायम राहिले. ट्रेनर, मॅनेजर, सिलेक्टर अशा वेगवेगळ्या पोस्टमध्ये मी काम करत आहे आणि इथून पुढे चालू राहीलच माझं. पण म्हणजे तुम्ही क्रिकेटमध्ये पहिल्यापासून आहात या क्रिकेट या क्षेत्रामध्ये. खरं तर महिला आणि क्रिकेट ह्याला जे आत्ता ग्लॅमर आलंय गेल्या 3-4 वर्षातच म्हणेन, त्याच्याहून आधी नाहीच. म्हणजे आताची जी टीम आहे त्यांना जे आलेलं ग्लॅमर आहे किंवा काय, हे ग्लॅमर वेगळ्या अँगलने, आपण दुर्दैव नको म्हणूया, पण तुम्ही जेव्हा खेळत होता तेव्हा नव्हतं. पण आता हे मिळणारं ग्लॅमर, त्या अनुषंगाने येणाऱ्या त्यांना कॅम्पेन्स, ऍड, सोशल मीडिया अटेन्शन, या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं एक क्रिकेटपटू म्हणून? खूप चांगली प्रगती आहे आणि ह्या प्रगतीचं मेन असं आहे की महाराष्ट्र म्हणजे आपल्या इंडिया टीमनं जेव्हा वर्ल्ड कप जिंकला त्यानंतर क्रिकेटला खूप म्हणजे सगळे प्रोत्साहन द्यायला लागले आणि महिला क्रिकेट त्यानंतर सगळीकडे म्हणजे प्रकाश झोतात आलेला आहे आणि मुलींना एक करिअर म्हणून त्याकडे बघण्याचा जो उद्देश आहे. म्हणजे आमच्या वेळी कसं होतं की आमच्या वेळी करिअर म्हणून कोणी बघत नव्हतं, का तर क्रिकेटमधून काही उत्पन्न पण मिळत नव्हतं, ग्लॅमर नव्हतं, काही नव्हतं. पण आता एक चांगली संधी, एक करिअर करण्याची संधी असं त्याकडे आता बघितलं जात आहे. मला असं वाटतं स्मृती मंदाना सांगलीच्याच आहेत ना त्या? हो. हा, म्हणजे त्या याच पश्चिम महाराष्ट्रातल्याच आहेत. आणि अजूनही काही खेळाडू आहेत का महाराष्ट्रात ना आता इंडिया रिप्रेझेंट करणाऱ्या? इंडिया रिप्रेझेंट करणारे म्हणजे आधी केलेले आपल्या कोल्हापूरचे अनुजा पाटील, त्याच्या आधी अमृता शिंदे
अशा आपल्या ह्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या खेळलेल्या आहेत. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तो आहे खरं तर साडीबद्दलचा. तुमचं साडीशी नातं काय आहे? साडी ऍक्च्युली कसं आहे की साडी फक्त मी एकदाच नेसली, कधी? ते पण एक 4 वर्षाची होते आणि भावला बावलींचं लग्न होतं आणि आमच्या शेजारी एक मारवाडी एक कुटुंब राहत होतं आणि त्यांनी ते सगळं अरेंज केलं होतं आणि त्याच काकींनी मला त्यांच्या पद्धतीची मारवाडी साडी नेसवली होती. 4 वर्षाच्या तुम्ही 4 होतात. वर्षाची होती. त्यानंतर मी कधीही साडीला हात लावला नाही. पण मग तुमच्यासाठी साडी म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं? साडी म्हणजे खरंच म्हणजे मी जरी नेसत नसले तरी एक महिलेला म्हणजे साडी जे सौंदर्य आहे महिलेचं त्या साडीमध्येच उठून दिसतं. नक्की. पण तुमची आई तर नेसत असेल साडी? हो, आई नेसायची. इवन बहिणीला पण फार आवड होती साडीची. ती तर म्हणजे लहानपणापासून साडी नेसायची. पण मग तुम्ही आता कधी साडी नेसला नाहीत किंवा क्रिकेट सारख्या एका ज्या खेळामध्ये पुरुषांचं खूप जास्त वर्चस्व आहे अशा ठिकाणी तुम्ही जाणार, मग तुम्ही साडी नेसणार नाही, मग तुम्ही केस छोटे कापणार, थोडे पुरुषी कपडे घालणार, कारण तो खेळच तसा आहे. कुठल्याही खेळामध्ये आपण असं धरलं तर पॅन्ट शर्टचा प्रभाव जास्त असतो. या सगळ्यामध्ये तुमच्या घरच्यांचं काय म्हणणं होतं? आणि घरच्यांनी मला कधी फोर्स केला नाही, कारण तो खेळच असा होता की तिथं तुम्हाला पॅन्ट शर्ट हेच घालायचं होतं. त्याच्यामुळे तो गेम खेळते म्हटल्यानंतर मला कधी त्यांनी फोर्स केला नाही. पण तुम्हाला आवडलंही नाही कधी? असं नेसावंसं नाही वाटली साडी? आपली बहीण एवढी छान रोज साड्या नेसते, आपली आई साड्या नेसते, तुम्हाला नाही नेसावीशी वाटली साडी? त्यानंतर मला कधीच, कारण मी ते क्रिकेटकडे जसे वळले तसं माझं म्हणजे ह्या म्हणजे स्वतः नटायचं किंवा साडी नेसायची ह्यापासून मी खूप बाजूला गेले. तुम्हाला वेळही नसेल हे सगळं करण्यासाठी. आता मला प्रश्न विचारायचा आहे की आता जसं तुम्ही म्हणाल तुमची आई साडी नेसायची किंवा तुमची बहीण साडी नेसते, आईची एखादी आठवणीतली साडी आहे जी तुमच्या कायम स्मरणात राहील, आईची एक साडी म्हणून? ती साडी म्हणजे मी ऍक्च्युली कॉलेजमध्ये जेव्हा मी अदर गेम पण खेळायची कॉलेजमध्ये आणि तेव्हा आम्हाला कसं आहे की हे मिळायचं, भत्ता मिळायचा आणि तो भत्ता मी खर्च करायचे नाही, सेव्हिंग करून ठेवायचे. आणि जेव्हा आमची टीम हेला म्हणजे व्हॉलीबॉलमध्ये मी युनिव्हर्सिटीला सिलेक्ट झाले आणि आमची हेला रामेश्वरला आमची मॅच होती व्हॉलीबॉलची आणि तिकडे आम्ही गेलो, तर असंच फिरत पुन्हा आम्ही कन्याकुमारीला गेलो होतो. तर तिथे सगळ्या मुली साडी म्हणजे आईसाठी किंवा आपल्या बहिणीसाठी असं सगळे काहीतरी गिफ्ट घेत होते आणि असं जाता जाता त्या एका शोरूम मध्ये मला एक साडी इतकी आवडली, मी ठरवलं नाही ही साडी मी आईसाठी घेणार. आणि ती साडी ऍक्च्युली ती म्हणजे त्याचं नाव मला इतकं नाही आठवत, पण काही ती कर्नाटकी अशी ते लुक होता, अशी मोरपंखी, साऊथ इंडियन, आणि म्हणजे त्याचा रंग असा मोरपंखी, जांभळा पदर आणि ते गोंडे इतके मला म्हणजे माहित नाही खूप आवडलं. आणि ते आईसाठी म्हटल्यानंतर म्हणजे एक हृदयातून आपण हे करतो ना, म्हणजे आईचं प्रेम जे म्हणतो, मग तिला मी ते म्हणजे ती माझ्या पैशानं ती मी खरेदी केली आणि जेव्हा मी ते आईच्या हातात जेव्हा दिली तेव्हा फार तिला म्हणजे ती जसं ते बघून मला पहिला तिनं मिठी मारली आणि तिच्या डोळ्यातले अश्रू म्हणजे थांबतच नव्हते, की कारण ती साडी आपल्या मुलीनं म्हणजे असं घेऊन आली आणि स्वतःच्या पैशानं तिचं ते म्हणजे तो चेहरा तो अजूनही माझ्या डोळ्यासमोर, म्हणजे तो आनंद आणि ते एक प्रेम. म्हणजे मला असं वाटतं ज्या मुलीला साडीतलं काहीही कळत नाही, साडीची काही आवड नाही, अशा मुलीने आपल्यासाठी पैसे वाचवून साडी आणली, हा आनंद एका आईसाठी खूप जास्त महत्वाचा आहे. आणि तुमच्या बहिणीला कधी घेतलीत का तुम्ही साडी? बहिणीला तर प्रत्येक वेळी ती माझ्या पसंतीनं साडी खरेदी करायची आणि तिचा आवडता रंग म्हणजे तिला मरून कलर फक्त मी काढलेला, मला मरून कलर आवडतो म्हटल्यानंतर ती आनंदाने हे करायची आणि मी काढलेल्या प्रत्येक साड्या तिला फार आवडायच्या. मग तिच्यासाठी शॉपिंग तुम्ही करता? हा, मी करायची. मग कुठेही गेलात तरी तिच्यासाठी साडी घेऊन येता? हो. मग तुम्ही तिला घेतलेली, तिला आवडलेली साडी कुठली आहे? मरून कलर मधली? मरून कलर, चंदेरी, ती
म्हणजे ह्या आता नवीन वेगवेगळ्या व्हरायटीच्या आल्यात, पण पूर्वी ज्या चंदेरी फार फेमस होते, त्यातली ती मरून कलरची ती बुट्ट्यांची जी साडी आहे तिला फार आवडायची. पण आता हे झालं तुमच्या आवड आणि साडीविषयीचं. पण जेव्हा भारतात ऑलिम्पिक्स किंवा मोठ्या आपण कॉमनवेल्थ आणि अशा खेळांमध्ये इंट्रोड्यूस केलं जातं, तेव्हाही बरेच वेळेला भारतीय बायका साडी आणि वर तो ब्लेझर आणि मग भारताचं एक एम्ब्लम त्या कोटावर असतं, असं सगळं दिलं जातं. सो म्हणून तुम्हाला साडी म्हणजे काय वाटतं त्या स्त्रियांसाठी, ज्या स्त्रिया खरंच साडी नेसत नाहीत किंवा ज्या स्त्रिया ह्या अशा खेळांमध्ये असतात जिथे साडीचा स्कोप नाही, की जसं चक दे इंडियामध्ये एक तो मोठा सीन आहे की ज्याच्यात 2 टीम शेवट येतात आणि आपण अखंड सिनेमाभर मुलींना शॉर्ट्स आणि हॉकी खेळताना पाहिलंय, नंतर त्या सगळ्या मुली साडीमध्ये येतात, ते खूप आनंद होतो. तुम्हाला असा कधी तो आनंद जाणवलाय किंवा तुम्हाला काय वाटतं त्या साडीबद्दल? कारण ती एका वेगळ्या रिस्पेक्टची साडी आहे जी आपल्या कपाटात असावी असं प्रत्येक माणसाला वाटत असेल, प्रत्येक खेळाडूला वाटत असेल. कारण कसं आहे की जेव्हा आपण भारतीय संघामध्ये सिलेक्ट होतो, तेव्हा एक ते भारतीय संघाचे आपण एक खेळाडू आहे, तो जो अभिमान असतो, तो अभिमान त्या साडीतून तुम्हाला दिसून येतो. तो जो अभिमान आहे तो आपल्याला म्हणजे खेळाबद्दलचं जे आपलं प्रेम आहे, ते प्रेम त्या साडीतून तुम्हाला व्यक्त करता येतं. पण मला असं वाटतं एकदा तुम्ही साडी नेसून बघा. आता तुम्ही एवढा पॉडकास्ट करताय, गप्पा मारताय, बहिणीच्या आवडीची साडी तुम्ही तिला घेऊन देता, पण तसंच मला असं वाटतं माया सिंधू ही तुमच्या बहिणीसारखी आहे, हा ब्रँड, आणि या ब्रँडनी तुम्हाला एक साडी द्यायचं ठरवलंय आणि आम्ही वाट बघू की ती साडी तुम्ही नेसाल आणि त्याचा फोटो आमच्यापर्यंत येईल. आमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी, तुमच्या प्रेक्षकांच्या प्रेमासाठी एकदा आमची साडी नक्की नेसून बघा. ही माया सिंधूकडनं तुम्हाला छान साडी. थँक्यू सो मच.